आणि त्यानंतर आम्हाला दिसतील आमच्या समोर प्लेन टेक ऑफ करताना, लँडिंग करताना. बाय द वे गाईस, ही जी बाउंड्री दिसते ना जिथे फेसिंग्स लागलेले आहेत तिथेच एअरपोर्ट आहे, म्हणजे की हे एअरपोर्टच आहे. आता आमच्या वरतून एक एरोप्लेन गेलेलं आहे. गाईसला आम्ही आता फायनली आलेले झरीमरी हिल्सला आणि तुम्ही आमच्या समोर बघू शकता की किती फ्लाईट होत्या टेक ऑफ करताना, लँड करता बघा. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही जाणार होते झरीमरी हिल्सला, बट काही रिझन असल्यामुळे आम्हाला जाता नाही आलं. आणि आता आम्ही चाललेले आहेत झरीमरी हिल्सला बिकॉज मला तिथे शूट पण करायचंय, ब्लॉग पण शूट होऊन जाईल. आणि मला म्हणजे आम्ही जिथे आहे ना मुंबई फिल्म अकॅडमीला, तर तिकडे आम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे की तुम्हाला एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे. तर त्याचा टॉपिक आहे ड्रीम सिटी ऑफ मुंबई. मीन्स असं द ड्रीम सिटी असं आहे, मुंबईचं नाही आहे. बट म्हटलं आता मी मुंबईमध्ये तर ड्रीम सिटीचं शॉर्ट फिल्म बनवून घेऊ. सकाळी आम्ही उठले होते ना निघायला, सकाळी 8. आम्ही सकाळी ठाण्यावरून 8 वाजता निघाले बरोबर. तर तेव्हा मस्त एकदम चांगलं ऊन वगैरे होतं आणि आता एकदम पाऊस सुरू झाला इथे अंधेरीला. अचानक काही घेणार ना, छत्री घेऊन निघावं लागतं इथे मुंबईमध्ये ना. पावसाळा जरी संपला ना तरी 1 महिना पुढचा तुम्हाला छत्री घेऊन निघावंच लागेल. किंवा पाऊस सुरू होऊन जाईल किंवा येऊन जाईल अचानक, बिनमौसम बारीक असं असतं इथे. गाईस, तर आता आम्ही आलेले वर्सोवा मेट्रो स्टेशनला आणि आम्हाला ज्या लोकेशनवर जायचं आहे ना, म्हणजे ती आहे साकीनाक्यामध्ये. आणि तिथे जाऊन आम्हाला झरीमरी त्या साईडला जायचं आहे. मग तिथून एकदम स्लम एरिया आहे. सो त्या एरियातनं आम्हाला असं मध्ये म्हणजे एकदम बारक्या गल्ली आहे, बारक्या गल्लीमधून आम्हाला पुढे जायचं आहे. आणि मग त्यानंतर आम्हाला दिसतील आमच्या समोर प्लेन टेक ऑफ करताना, लँडिंग करताना, म्हणजे खूप भारी व्ह्यू असणार आहे. बट आता एवढं आहे की पावसाने साथ सोडली पाहिजे, साथ द्यायला नाही पाहिजे, पावसाने साथ सोडली पाहिजे. जर पाऊस आला ना तर ट्रेनचा पोपट होऊन जाईल. बट नाही यार, असंही रनवे ओलं असेल तर मग फ्लाईटचे जे लाईट्स असतील ते एकदम तगडे म्हणजे भारीच दिसतील. सो चांगलं आहे पाऊस पण. लेट्स गो. त्या साईडला एकदम डार्क झालेलं एकदम, म्हणजे की पाऊस आहे. बघू आता काय होतं. तर मित्रांनो, आता आम्ही उतरलेले साकीनाका मेट्रो स्टेशनला. बाय द वे, आता आम्हाला त्या साईडला कुठेतरी जायचं आहे बिकॉज आता तिथून प्लेन लँड होताना आम्हाला दिसलेलं आहे. सो म्हटलं तिथेच असेल एअरपोर्ट. आणि हां, येताना एअरपोर्ट पण दिसलं. सो लेट्स गो, जाऊया आता. आधी भूक लागलेली यार, कारण की सकाळी 8:30 वाजता खाल्लं होतं आणि त्यानंतर काहीच खाल्लेलं नाही, फक्त पाणी पिलेलं आहे. मी आता बोललो होतो गाईस की पाऊस आला तरी चालेल, पण एवढा पण पाऊस नको पाहिजे ना की आम्हाला तिकडे शूट करताच नाही येणार. चालू होऊन गेला यार लगेच. आता जाऊ द्या, खाली काही भेटेल नाही भेटेल खायला. मी वरतीच आता जम्बो किंगला आलेले, इथे एक बर्गर खाऊ आणि मग निघू आमच्या डेस्टिनेशनसाठी. गाईस, आता आम्ही निघालेले बर्गर खाऊन आणि आता आम्हाला एक ऑटो पकडायची आहे. ऑटो पकडून मग आम्ही जाऊ त्या लोकेशनवर. त्या लोकेशनचं नाव तुम्हाला सांगतो मी. बरं झालं छत्री आणली. आज खरंच गाईस पावसाने एवढी घाण केलेली आहे ना, म्हणजे आता आम्हाला नीट माहिती पण नाही की आम्हाला कसा व्ह्यू दिसेल तिथून. यार आता काय करू शकणार आहे, आम्हाला शूट पण करायचं आहे तिथे. बघू काय होतं ते. आता नीट चालू हा गाडीवर. गाईस, तर फायनली आता आम्ही आलेले आमच्या लोकेशनवर झरीमरी हिल्सला. आता आम्हाला जायचं आहे. हा एरिया थोडासा स्लम एरिया आहे आणि तुम्हाला दाखवतो. बाय द वे गाईस, ही जी बाउंड्री दिसते ना जिथे फेसिंग्स लागलेले आहेत तिथेच एअरपोर्ट आहे, म्हणजे की हे एअरपोर्टच आहे. आता आमच्या वरतून एक एरोप्लेन गेलेलं आहे. काय यार, पूर्णी पॅन्ट ओली करून दिली. जाऊ द्या, मूड ऑफ चल ना. पावसाने पण पूर्ण घाण केली यार. आता जाऊ द्या, काय बोलू, पण मजा येईल तिकडे गेल्यावर. मुंबईला येऊन असं एवढ्या पाण्यातनं जावं लागेल, विचार नाही केला होता कधी. पाणीच किती भरलेलं इथे. तर जायचं कोणत्या रो मधून, म्हणजे नाही ते बारीक गल्ल्या आहे, तर त्या गल्ल्यांमधून अशी गल्ली आहे. तर जायचं कोणत्या गल्लीमधून नाही तेच सुचत नाही आम्हाला. एरिया खूपच कंजस्टेड आहे इथे जाण्यासाठी. कुठे अटकली छत्री. मी एक सांगतो गाईस, इथे येत आहे ना तर
म्हणजे फक्त मुलं आले तर चालतील. फक्त एवढं आहे की फिमेल्सला नको आणा सोबत. तुमच्या फ्रेंड्स वगैरे असतील ना तर आणू नका सोबत, कारण की एकदम एरिया अरे फायनली आम्हाला ती गल्ली भेटलेली आहे जिथून आता आम्ही त्या हिल्सवर पोहोचू. आणि बघून घ्या आता कशी आहे ही. मित्रांनो एकदम सेफ्टीने आता फायनली आम्ही पोचलेले एअरपोर्टच्या साईडला. यश या साईडने जायचंय, तिथून जावं लागणार आहे, समजलं. अरे इथून जागा बंद आहे बघ. तिकडून टर्न घेत आहे ते प्लेन्स, दिसलं का? प्लेन तिथून टर्न्स घेत आहे ते तिकडे लागलेले. मग तेच सांगतोय, इथून दिसणार नाही आपल्याला, इथून जागाच नाही आहे. अरे भाई माझी छत्री अटकते आज नुसती गळी कुठे सोडा भाई. आता आमच्या समोर काय तेवढा छान व्ह्यू आहे ना, तुम्हाला दाखवतो. आवाज येतोय का? आवाज आला? हे चेक करा, हे आहे आपलं मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. फायनली आम्ही झरीमरी हिल्स इथे आलेले. ॲक्च्युली झरीमरी हिल्स म्हणजे की झरीमरी म्हणजे एक देऊळ आहे, म्हणजे मंदिर आहे. तर तुम्ही ते म्हणून पण येऊ शकता की झरीमरी मंदिराकडे जायचं आहे, मग तुम्हाला रस्ता ऑटोमॅटिकली भेटून जाईल. आणि इथे आहे इंडिगो, तिथे कोणतंही विस्तार आहे, आणि एअर इंडिया. भाई किती भारी दिसतंय ना हे. आम्ही आता फायनली आलेले झरीमरी हिल्सला, आणि तुम्ही आमच्या समोर बघू शकता की किती फ्लाईट टेक ऑफ करताना लँड करता बघा. बेसिकली ना इथे काय होतं, प्रत्येक 2 मिनिटाला किंवा 5 मिनिटाला ना एक फ्लाईट लँड होते आणि एक फ्लाईट टेक ऑफ करते. तसं आता हे ते लँड केलं तिने बरोबर, इंडिगोने तिथे लँड केलं आणि लगेच आता एअर इंडियातून रेडी होतं टेक ऑफ करण्यासाठी. त्यानंतर लगेच एकामागे एक असे खूप प्लेन असतात. आणि त्या साईडला तुम्ही बघा तिथे सर्व एरोप्लेनची पार्किंग असते. आता आहे ना लगेच इंडिगो नंतर आहे ना तिथे एक प्लेन रेडी आहे. मे बी मला असं वाटतं आहे की प्रायव्हेट जेट आहे, बिकॉज दिसायला त्याची साईज थोडी छोटी आहे. असेल मे बी प्रायव्हेट जेट, पण ते बघा त्या साईडला एक लगेच ते टेक ऑफ. आणि याआधी पण आहे ना खूप ब्लॉगर्सने इथे येऊन ब्लॉग बनवलेले, बट मी म्हटलं मी नवीन आलेला इथे, मी माझ्याकडनं ट्राय करतो, तुम्हाला आवडेल ही गोष्ट. आता तुम्हाला दाखवतो इथे झरीमरी हिल्सला येऊन एरोप्लेन. पण मी एक सांगतो गाईज, तुम्ही येताय तर फक्त मुलं या फिमेलला सोबत घेऊन नका येऊ. माझं सजेशन आहे, एवढं ऐका फक्त माझं. बाकी मग एन्जॉय करा आता व्ह्यू, सिनेमॅटिक्स चेक करा तुम्ही काही. आय होप गाईज तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय केले असतील. आणि तुम्ही जर सिनेमॅटिक शॉट्समध्ये नोटीस केलं असेल, मे बी दिसलं असेल, तर इथे ना घडी फटाके फोडले जातात. हे यासाठी जे पक्षी वगैरे उडत असताना याच्यावर रनवेवर, त्या त्यांना उडवण्यासाठी. काय ते एकदम आले आणि त्या याच्यात इंजिनमध्ये घुसले तर मग ते इंजिनचा सगळा सत्यानाश होऊन जाईल. त्यामुळे ना ते प्रत्येक क्षणाला इकडे बॉम्ब फोडत राहतात. आता फोडतील तर दाखवतो. हे बघा हे असे उडताना बघा आवाज आला, तिकडे धुवा निघाला.
तुम्हाला दाखवतो की ते पॅसेंजर्सला कसं मध्ये घेऊन जातं एरोप्लेनच्या. हे बघा, ही जी बस दिसते ना, ह्या बसमध्ये आधी तर ते तर तुम्हाला पण माहिती, पण इथून थोडं नीट दिसत नाही आहे. फोटोजमध्ये दिसतं आहे, व्हिडिओजमध्ये नाही दिसत आहे. त्या बसमधनं सगळे आता चढत आहेत आणि मग त्यानंतर तेच इथे असं इथून निघेल, मग लाईनीत लागेल. हे आहे ना जेट एअरवेज आहे, पण ही बंद पडलेली एअरलाईन आहे, म्हणजे की सुरू नाही आहे. हे बघा प्रायव्हेट जेट दिसत असतील तुम्हाला लहान लहान. हे बघा हे किती पिल्लूसा एरोप्लेन आहे. कोणती जेट एअरवेज? हां, क्लास एरो म्हणजे एअरलाईन होती. ते तिकडे जे आहे ते 747 आहे. कोणतं हे ना, ते रिटायर झालेले आहे, ते त्यांना कार्गो केलेलं आहे. हां कार्गो. हे जर इथे समोर आलं ना, हे काहीच लागणार नाही एरोप्लेन, एवढी त्याची साईज आहे कार्गोची. आम्ही जुहू बीचवरून बघितलं होतं ते बघा. हे का एमिरेट्स? हे दुबईवरून आलेलं आहे. आता हे आता आमच्या समोर लँड झालं होतं, त्याचा व्हिडिओ मी काढला पण. संध्याकाळचे काही 6:15 वाजता आहे आणि आहे ना थोड्या म्हणजे 1 तासानंतर आहे ना हे जे एअरपोर्ट आहे ना एकदम झगमग होऊन जाईल, एकदम लाइटिंग्सने ना एकदम ग्लो करायला लागेल. बघा मे बी तुम्हाला तिथे दिसत असेल लाईट्स वगैरे लागलेले पण आहे. बट आता आमच्याकडे एवढा वेळ तर नाही की आम्ही इथे थांबू शकू, नाईटचा व्ह्यू घेऊ शकू, बिकॉज तुम्हाला माहिती रस्ता कसा जायचा, त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबत नाही आहे. तिथे आता आम्ही जातच होते, तेवढ्यात दिसलं आम्हाला की ते लँडिंग पण करताय ना, तर ते पण व्हिडिओ आम्हाला भेटू शकेल. हे बघा हे एक एरोप्लेन आहे, लगेच त्याच्या मागे एक एरोप्लेन. हे बघा हे दिसतंय का लाईट्स, हा एक आहे आणि त्याच्या मागे अशा म्हणजे कंटिन्यू आहे ना दिवसभरात 100-150 प्लेन, 100 काय हजारो प्लेन असे येत राहतात इथे. तर एक सिनेमॅटिक बघा मग याचा पण. तर काही रात्रीचे 7:45 वाजता आहे आणि फायनली आम्ही तिथून निघाले होते. आता पुन्हा आमच्या हॉस्टेलला चाललेलो आहे रूमवर आणि मस्त पाऊस सुरू झालेला आहे. बट बघा आता आमच्या वरती ब्रिज आहे ना, तर एवढं काही वाटत नाही आहे पाऊस लागतोय म्हणून, तरी पण मी छत्री उघडून ठेवलेली सेफ्टीसाठी. रात्री पावसाचे म्हणजे काही वेगळंच असतं, छान वाटतंय, थंड थंड एकदम.